भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग भाग 3. हे प्रिय गुरुनंदन, जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटले असतात. अल्पज्ञ लोक वेदांमधील दिखाऊ शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्ग प्राप्ती होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आणि मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या विचारातून मुक्त होऊन आत्मवान हो. ज्याप्रमाणे लहान विहिरीद्वारे होऊ शकणारे सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात, त्याप्रमाणे परम सत्याची जाण असणाऱ्याला वेदांमागचा संपूर्ण हेतू सहज साध्य होतो. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफळास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून दृढतेने तुझे कर्म कर. या समभावालाच योग असे म्हणतात. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर कर आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहे. भक्तिपूर्ण सेवेमध्ये लीन झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हे कौशल्याने कर्म करण्याची कला आहे. याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये लीन होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात. अशा पद्धतीने ते जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखाच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती करतात. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्यास पार करेल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो काय बोलतो, कसा राहतो आणि कसा चालतो? श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा जेव्हा मनुष्य त्याग करतो आणि त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात
विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. जो त्रिविध दुःखात मनात शुद्धता होऊ देत नाही किंवा सुखात आस्था ठेवत नाही, तो आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त झाला आहे, त्याला मन स्थिर झालेला मुनी असे म्हटले जाते. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा द्वेष करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला आहे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात घेतो, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून ओढून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. देहधारी जीवात्मा निषेधात्मक बंधनांचे पालन करून जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियाविषयांबद्दलची गोडी राहतेच. परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. हे अर्जुना, इंद्रिये इतकी प्रबळ आणि अधीर आहेत की इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. जो इंद्रियांना संयमित करून पूर्णपणे वश करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये म्हणजेच कृष्णामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांबद्दल आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रकट होतो. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. स्मृती भ्रमित झाल्यावर बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाल्यावर मनुष्याचे पतन होते. पण राग आणि द्वेषापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा असा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करतो. याप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध दुःख नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. जो भगवंताशी संबंधित नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धी नसते किंवा त्याचे मनही स्थिर नसते. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि जो अशांत आहे त्याला सुखप्राप्ती कशी होऊ शकेल? ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत ओढून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. म्हणून हे महाबाहु, ज्याची इंद्रिये इंद्रिय विषयांपासून सर्व बाजूंनी नियंत्रित केलेली असतात आणि त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी व्यक्तीची जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी पाण्याने भरत असूनही शांत असतो, त्याचप्रमाणे ज्या मनुष्यात इच्छा प्रवेश करूनही तो विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि जो अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही.
ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व भौतिक इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. हे पार्थ, आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जरी एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो.